मॉर्निंग. आज आपण विमलेश्वरलाच आहे. काल तुम्ही बघितलं त्याप्रमाणे आपण काय थांबलो इथं मुक्काम करून घेतला. घरचे येणार होते मग हे सगळे रांगेत उभे याच्यासाठी बोटीचे तिकीट काढण्यासाठी. सकाळी 10 वाजता खिडकी उघडते. आपलं तिकीट हे भाऊ काढणार. अरे हे भाऊ आपलं तिकीट काढणार त्यांना सांगितलं मी. मग त्यामुळे टेन्शन नाही. नर्मदे यार. आणि हे समोर मंदिर. अशा प्रकारे तिकीट काढलं जातं. प्रत्येकाच्या नावाची एंट्री होते. फोन पे आहे इथे, काही टेन्शन नाही. नर्मदे अशा प्रकारचं तिकीट आहे. या रस्त्याने 1.5 किलोमीटर आपल्याला जायचं आहे सागरकडे, समुद्राकडे. म्हणतात या एरियाला तीर्थधाम. आता निघू थोड्या वेळाने आपण. माझं तिकीट सांभाळून ठेवतोय मी त्यांच्या पाकिटात. नर्मदे यार. दुपारचे वाजले 1:30. आपण निघालोय प्रवासाला पुढच्या. हे माझे परिक्रमावासी असे काही गाडीत बसून चालले. इथून अंदाजे 2 किलोमीटरवर हे आहे जेट्टी पॉइंट, फेरी पॉइंट. हवा पण खूप आहे. पहिल्यांदा कॅपचं इलेक्ट्रिक लावलंय मी. इतकी हवा आहे. नर्मदे हा इकडे असा रोड ऑफ हेवन. नर्मदे. रस्त्याने खूप ठिकाणी अशा चपला सोडलेल्या दिसला. बुट खूप ठिकाणी म्हणजे मागेपर्यंत होते. ते काहीतरी कोणतरी काढलं की ह्या चपला त्या तटावर नाही घेऊन जायच्या, इथं सोडून जायच्या. काय कारण त्याच्या मागे? तर ज्या चपलांनी एवढं 800 किलोमीटर 700 किलोमीटर तुम्हाला साथ दिली, कोणाला त्या काश्या असल्या हात उठल्या वगैरे तर समजू शकतो. पण त्यांनी आपल्याला एवढे दिवस साथ दिली आहे. शुलपाणी सारख्या झाडीतनं घेऊन आलं आणि त्यांना असं सोडून जायचं. हे बघा इथं पण खूप आहे. इथल्या लोकांना ते जमा करायला महाग आहेत ना. ठीक आहे, तिथं अलाउड नसेल बोटीत तर बॅगेत ठेवून घ्यायला पाहिजे, टांगून घ्यायला पाहिजे. सोडणं हा कोणता पर्याय? इथं तर पहा ढीग लागलाय. एवढाच आपला हे कामाचे नाही ना. कचरा आहे. नाशिकलाही कुंभमेळ्यात असंच होतं. नर्मदे ते सगळे सोडून गेलेले कारण पुढे बोट इकडे बोट येणार आहे या ठिकाणी. तिथे पाणी बॉटल, प्लास्टिकच्या पिशव्या हे सगळं विकतात. इकडे हे सगळे बसने परिक्रमा करणारे पाठीमागे. नर्मदे यार. आपल्या बॅगा झाल्या पॅक. ही आपली बॅग आहे. 20 रुपयाला इथे कॅरी बॅग भेटते. आपण या भावाकडनं खरेदी केली. 20 रुपयाला कॅरी बॅग खरेदी करून बॅगा अशा पॅक करून घेतल्या. असं ऐकलं का तिथं खाली टाकतात ना जेव्हा पाणी असतं ते ओले होऊ नये म्हणून कॅरी बॅग लावायला पाहिजे. बाकी हवा कोरडी असा घसा कोरडा पडतो इथं कंटिन्यू. म्हणून इथं पाणी बॉटल, कुरमुरे, काय ते दुकाने, मछली माशांसाठी भरपूर गोष्टी. नर्मदे हे इथं पैदल परिक्रमावासी आहे. या बाजूला बसचे नर्मदे या ठिकाणी वेगळ्याच प्रकारचे मासे दिसले मला. इथं दिसतात जलबिन मछलीवाले. हे बघा
असे खूप आहेत ते पाण्याच्या बाहेर असे आता मग थोडं खाऊन परत पाण्यात जातात. पाणी म्हणजे हाय तरी किती थोडंसं पाणी पाणी भरायला सुरुवात झाली आहे. आता वाजले 2:15. या कॅनलमधून पाणी येतं. मग ते जेव्हा पूर्ण इथपर्यंत भरेल किंवा बोटी तरंगायला लागतील त्यानंतर या बोटी निघतील. आता हे पाणी यायला लागले इथे. जसं जसं पाणी यायचा टाईम झाला हे मासे सगळे जास्त उड्या मारायला लागले इकडे तिकडे. सगळे पाण्यात जाणार होते. एक बोट भरलेली आहे. आपण नर्मदे अशा प्रकारे पाणी जाते. 3 बोट भरलेले आहेत. इकडे एक आपण जे उभं आहे ते 2 तिकडची 3 अशा 3 बोट भरले आहेत. सगळ्यांना लाईफ जॅकेट दिलेले आहेत. पुढच्या 2 बोट बाकी आहेत पण आता तिथल्या पुढच्या 2 बोट तरंगायला लागल्या. म्हणजे थोड्याच वेळात आपण समुद्राकडे फायनली आपली बोट पण हालायला लागली. आता ही बोट बघा इथपर्यंत गेली. पाणी भरतीला आलंय. वरती जागा आहे पण जाता यायला पाहिजे. सगळे पक्षी कुरमुरे फुटाणे टाकतात. बसवाले आपलं बसवाले बोटमधले लोक टाकतात. कुरमुरे आता आपण आहे एक्झॅक्ट संगमावर. सगळे उभे राहिलेले नाही सांगितलंय तरी सगळ्यांनी बाटल्या रिकाम्या केल्या आपल्या आपल्या संगममध्ये टाकून संगमचं पाणी भरून घेऊन चालले. म्हणजे हे अति हुशार लोक असे परिक्रमेमध्ये आपल्याला
बघायला मिळतात. आम्ही टाकलंच नाही महाराज, आम्ही माझ्या काढलीच नाही. अहो मी आणि तुमच्या बरोबर तुम्ही नाही टाकणार. हो तुम्ही सांगितलं म्हणूनच ना, महाराजांनी सांगितलं. असं सामान इथून वर उचलून तिकडे तिकडे फेकतायत. हे असे 3 बोट आलेले आहे, तिकडून 3 निघाले होते, त्याच्यात तिथे पोचले इथे. जवळपास 2.5 तास 3:30ला निघालो, 6 वाजता इथे पोचलो. ते बॅग वगैरे घ्यायला जरा वेळ होता. आता पेटीचा लाईट मस्त सनसेट होतोय 6 वाजता. कारमध्ये निघाल्या इथं असं प्रसादी आहे, बहुतेक मसाले भात, काही लाडू बिडू असं काही प्रकार आहे. आपण आता प्रसाद घेऊ आणि मग आश्रम शोधू.